हे काय केलं सगळं? काय झालं हे? नासाडी केली सगळ्याची तू. अगं तुझ्यामध्ये रीतभात नाही, सोडून द्या. संस्कार नाही, तेही जाऊ दे. अगं पण एखाद्या मुलीमध्ये नाजूकपणा असतो मुळात, तोही नाही तुझ्यामध्ये. काय आहे काय तुझ्यामध्ये? हात ठेवली सगळी नासाडी करून टाकलीस. एखाद्या घरात जाशील ना तर भरल्या घराचं वाटोळ करशील. सई ऐक ना प्लीज थांब तिथेच आदित्य. मला थोडा वेळ एकटं राहू दे. संस्काराचा लवलेश नसलेली आणि श्रीमंत बापाची माजुरडी मुलगी आहे. तुझ्यामध्ये रीतभात नाही, सोडून द्या. अगं पण एखाद्या मुलीमध्ये नाजूकपणा असतो मुळात, तोही नाही तुझ्यामध्ये. एखाद्या घरात जाशील ना तर भरल्या घराचं वाटोळ करशील. दादा तू चुकलास. ती मुलगी आल्यापासून तू जे जे वागलास ना ते सर्व चूक आहे. तिची काही चूक नव्हती. थोड्या वेळात तू आयुष्यभराचं बोललास तिला. सर्व उणीदुणी बाहेर काढलीस. मी पुन्हा एकदा सांगतो, माझी काहीही चूक नव्हती, चूक तिचीच होती. अरे दादा, वयानं जसा मोठा आहे तसं स्वतःची चूक मान्य करण्याचा कधीतरी मोठेपणा दाखव ना. नाही काय चुकलंय सांग ना. पहिल्या भेटीपासून तिच्याकडून अक्षम्य चुका झालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल मी राग व्यक्त करतोय हे तुम्हाला पटत नसेल तर ते मला मान्य नाही. अरे पण दादा, याआधी तुझा तिचा राग करून झालाय ना, आणि त्याने त्याबद्दल माफी मागितली तुझी, तरी तुझा राग तसाच. एक मिनिट. जोपर्यंत माझ्या रागाचा पूर्ण निचरा होत नाही तोपर्यंत मी तो व्यक्त करत राहणार. अरे पण राग व्यक्त करायची काय पद्धत असते की नाही? आपल्या घरात पहिल्यांदा आलेल्या मुलीला असं कोणी घालून घालून बोलतो का? काय वय काय रे तुझं? मी 60ला आलोय आणि तू मला सांगणार की कोणाशी कसं बोलायचं आणि कसं नाही ते? एक मुलगी घरात आली आहे आणि सगळ्या घराचा रागरंग बदललाय. भावाशी उलट बोलायला लागलाय तुम्ही. काय जादू केले त्या मुलीने कोणास ठाऊक तुमच्यावरती? नाही. म्हणूनच मी म्हणतो, बाई बाई घरामध्ये आली की घराचे वासे हे असे फिरतात. सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होतात. आणि म्हणूनच मला या घरामध्ये बाई नकोय. बाई आली की घरामध्ये भांड्याला भांड लागणार आणि भांडणं होणार. भांडणं तुझ्यामुळे होतात. आपल्या घरात सगळ्यात भांडकुदळ तू आहेस. बायकांमुळे वगैरे घराचे वासे फिरत नाहीत. तू उकरून काढतोस भांडणं. भिंतीचे पोपडे काढावेत तसे. तुझ्या चिडखोर स्वभावामुळे ना वहिनी घर सोडून निघून गेली. पिंट्या, आणि अजूनही तू त्याचं खापर सगळ्या बायकांवर फोडतोस.
अरे तू स्वतःची तर वाट लावून घेतलीस रे, आमची सगळ्यांची वाट लावलीस तू. दादा दादा, अरे घरात आप्पा आहेत, आदित्य आहे, शिवाय ती नवीन मुलगी सुद्धा आहे आणि सणासुदीचा दिवस आहे. काय चालवलंयस हे तू? काय चाललंय माझं? माझं चाललंय का तुमचं ह्याचं चाललंय? दादा तू किती आरडाओरड केलास ना तरी एक गोष्ट बदलणार नाही, तू सईशी वाईट वागलास. अरे आपल्या घरात पाहुणी आहे ती. बरोबर आहे, मुद्दामच बोललोय मी, कारण ती मुलगी मला ह्या घरात यायला नकोय. मी पुन्हा इथे कधीच येणार नाही. बाय. सई अगं ऐक ना, हे बघ मला उशीर होतोय, मी निघते. सई हे बघ शांत हो तू. कशी शांत होऊ? हा, इतका वेळ शांतच होते ना मी. मी काही उलटून बोलले का त्यांना? ही चूक माझीच आहे, सगळी चूक माझीच आहे. त्या दिवशी त्या वनवे मधनं गाडी घातली ही सुद्धा माझीच चूक होती. ज्या दादा मामांसाठी तिकडे येत होते तेच तिथे समोर आले, तिथे सुद्धा त्यांच्याशी भांडले ही सुद्धा माझीच चूक होती. आणि परत जेव्हा ते समोर आले तेव्हा त्यांच्याशी आगाऊपणानं बोलले हे सुद्धा माझंच चुकलं, सगळं माझंच चुकलं. आणि आज इथे सगळ्यांची खोटं बोलून आले ना, हे सुद्धा माझंच चुकलं. नाही सई हे बघ, बघ आज तुझी चूक नाहीये, आज दादा मामाची चूक आहे. हे बघ अगं, गोष्टी इतक्या टोकाला जातील असं मला खरंच नव्हतं वाटलं अगं. नाहीतर मी आज तुला इथं बोलवण्याचा, इतका वेळ थांबण्याचा आग्रह केला असता का मी? अगं दादा मामा म्हणेल का नाही मला माहित नाही, त्याच्यावरचं मी बोलतो. सॉरी सई. आदित्य प्लीज 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 जाते मी. सई सई जाते मी. अरे अरे, जाते नाही ग, येते म्हणावं. आणि माझ्या कसल्या पाया पडतेस? माझं वय तरी आहे का? आणि मला एवढा नको मान दिवस, सवय नाहीये मला त्याची. खरं तर आम्ही पाया पडलं पाहिजे तुझ्या. खूप सहन केलंस तू आज. जमलं तर आम्हाला माफ कर. हा बाळा, पाया नाही पडायचं. अगं आमच्या आदित्याची मैत्रीण तू, म्हणजे आमची भाचीच. नात्यामधलं अशा फॉर्मॅलिटीज नको. हे आपलं घर, आपल्या माणसांचं घर असं समजून येत जा वरचेवर. सॉरी. ती सॉरी म्हणते. मग अरे मग तोंड दिखलं का होईना, काहीतरी म्हण. असं आहे का? ठीक आहे, आज आलीस, पुन्हा येऊ नकोस. कळावे लोभ असावा.
किंवा नसलं तरी चालेल. अगं मला न भेटता चालली, मग माझ्या पाया कोण पडणार? अरे आदित्य, तिला माझ्या खोलीत घेऊन ये. ती माझ्या परवानगीनं आत आलीये, माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाणार नाही. ये बरी ये. आता कसं बाकी साडी तुला शोभून दिसते. आदित्यची आजी असती तर खूप खुश झाली असती तुला बघून. पण गणपती म्हणून ठीक आहे, पण तू ते जीन पॅन्टच घालत जा, ते तुला छान दिसते. अगदी हंटरवाली नादियासारखी. हंटरवाली नादिया? तो टॉप रे. अरे मी घेऊन जाईल तुला पिक्चर दाखवायला. आपण विक्टोरियात बसून जाऊ, रिगल टॉकीजला. वाटेत शेंगदाणे खात जाऊ. कसं वाटतं तुला आमचं घर? मोठं नाही आहे, पण आमच्या मालकीच आहे. आणि मुख्य म्हणजे घरातली माणसं चांगली आहे. शेवटी घरात माणसानेच बांधत नाही का? काय आवडलीत घरातली माणसं? एकाच एक नग आहेत सगळे, काय वाटेल ते करतात, पण स्वभावाने सगळे चांगले आहेत. बेटा, आम्ही आहोत कोकणचे, त्यामुळे नारळ, फणस इत्यादी फळांचे गुण आमच्या रक्तात उतरले. बाहेरून काटेरी, पण आतून गोड मधाळ. अर्थात तुला आता याचा अनुभव येणारच आहे म्हणा. एकदा का लग्न झालं की मग नवा दिवस नवा अनुभव. अप्पा, माझं लग्न ठरलंय. अरे मला काय सांगतेस? मीच ठरवलंय तुझं आणि आदित्यचं लग्न. नाही अप्पा, तुमचा नाही म्हणू नकोस. तुझ्याशिवाय हे घर अपुरं आहे. या घरानं एक घाव तर सोसला आहेच, आता अनेक घाव सोसायची शक्ती नाही उरली या घरात. पुरी, माझा आदी आणि तू एकमेकांसाठी बनलेले आहात. जाणवतं मला ते. पोरी, एकमेकांची साथ सोडू नका. हातात हात घालून पुढे जा. असं करताना काही वाद होऊ शकतील, काही गैरसमजही होऊ शकतील, क्वचित दुरावाही येऊ शकेल, परंतु ते सगळं अंतर प्रेमानं भरून काढा. कारण बेटा, प्रेमाशिवाय जास्त महत्वाचं असं काहीच नाही या जगात. आणि ते प्रेम तुम्हा दोघात आहे, मला जाणवतं, मला कळतं. अप्पा, मी येते. अप्पा, पाया पडते. सुखी भाव. उद्या येतेस ना गणपती विसर्जनाला? तू आली नाहीस तर आमचे गणपती बाहेर जाणार नाही, ही आज्ञा आहे माझी.
बघूया कोण अडवतं मला ते. मॉम तू का फोन केलास मला? तू फोन ठेव आधी. तुमच्या त्या सई बिराजदारमुळे तुम्ही कुठून शोधून काढली ही फालतू मुलगी माझ्यासाठी? आणि मी पण माझा वेळ का वाया घालवतोय ह्या मुलीसाठी? 4 तास ही मुलगी मला एका जागी उभं करून निघून गेली आहे आणि ती कुठे गेली अपेरेंटली मला माहितच नाही. नाही मग मला माहित असतं नाही मुलगी कुठे, तर त्या जागी जाऊन त्या मुलीच्या कानाखाली आवाज नसता काढला मी. आणि तू पण हे मूर्खासारखे प्रश्न का विचारतेस मला? नाही बरोबर आहे, जगातल्या सगळ्या बायकांना या मूर्ख आणि बिंडो बसतात, आम्ही त्यांना डोक्यात चढवून ठेवू. ते मिस्टर सिंघाने म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. या बाईच्या जातीला त्यांच्या लाईक अँड लिमिट मध्येच ठेवायला पाहिजे. आणणार या सई बिराजदारला पण तिच्या लाईक अँड लिमिट मध्ये आणणार नाही. नाही माझ्या पाया पडून भीक मागायला लावली. नावाचा सुयश पटवर्धन नाही. मी आता जर का इथून गेले नाही ना तर खूप प्रॉब्लेम्स होत. सई मी तुला नाही अडवत आहे. छत्री तरी घेऊन जा. अशी भिजत कुठं चालली आहेस? सई अगं नाही एकदा सॉरी. ते वेडा आहेस का तू आदित्य? बेसिकली तू का सॉरी म्हणतोयस हेच कळत नाहीये मला. अगं मी एवढं तुला घरी बोलवलं आणि असं सगळं जरा वाईट वाटलं ग मला. अरे पण तू का वाईट वाटून घेतोय? खरं तर ना मी वाईट मुलगी आहे रे. सई नाही खरंच, म्हणजे मी हे अजिबात चिडून किंवा मुद्दामून बोलत नाहीये. मी खूप जेन्युइनली बोलतेय. मी ना या घरासाठी बनलीच नाही. मी 4 मुलींसारखी बोलत नाही, त्यांच्यासारखी वागत नाही. घरगुती तर मी अजिबात नाही, आणि तसं वागायला गेले तर तेही मला जमत नाही. कारण काय तर माझ्यावर संस्कार नाही आहेत, मला रीतीभाती माहिती नाही. एखाद्या चांगल्या घराला जे जे लागतं ना त्यातलं काहीही नाहीये माझ्या. जॉईंट फॅमिलीच्या अपेक्षा, त्यांच्या इमोशनल, त्यांच्या प्रॅक्टिकल गरजा मला कधीच झेपणार नाहीत रे. सई तुला वाटतं तसं काही नाहीये ग. तसंच आहे रे. बघ ना तू, इतके दिवस ज्या घराबद्दल, तिथल्या माणसांबद्दल मी इतकं भरभरून ऐकत होते, त्यांना भेटण्यासाठी एवढी एक्साइटेड होते, त्या घरात येऊन काय केलं मी? त्या छान हसत्या खेळत्या घरात येऊन सगळ्याची माती केली. अरे जिथे 2-3 तास मी त्यांना खुश ठेवू शकत नाही, तिथे आयुष्यभर त्यांना काय खुश ठेवणार? म्हणजे मी आज काय कोणाच्याही घरी गेले ना तरी दादा मामा म्हणतात तसं वाटोळच करेन, पूर्ण वाट. मी निघते. सई सई किती बोलतेस तू? आता जरा मी बोलतोय, तू ऐक. नाही युअर ऍब्सोल्युटली राईट. हे बघ, कुठलेही टिपिकल संस्कार रीतीभाती नाहीच आहेत तुझ्यात. कुठल्याही सामान्य घरातनं सुनेकडनं ज्या काही अपेक्षा असतात त्यातलं काहीच नाहीये तुझ्या. नाहीयेस तू 4 चौघींसारखी. पण सई तू 4 चौघींसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस. म्हणजे बघ ना, आता देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात. त्यामुळे जास्वंद, झेंडू वगैरे अशा सुगंध नसलेल्या फुलांनाही पूजेचा मान मिळतो. पण तो मान रातराणीला कधीच मिळत नाही. म्हणूनच ती स्पेशल आहे ना, वेगळी, तुझ्यासारखी. संध्याकाळी थकून भागून लोक घरी निघाली की रातराणीचाच सुगंध असतो, ज्यामुळे त्यांचा थकवा निघून जातो, चेहऱ्यावरती हसू येतं. कुठल्याही घरातल्या माणसांना ते सोडून काय हवं असतं अजून कोणाकडून? एखादं आपलंसं हवंसं वाटणारं कोणी, त्याच्यामुळे घरात प्रसन्नता येईल, चेहऱ्यावर हसू येईल. आणि अशी तू आहेस सई, आणि आहेस तू स्पेशल सई, आहेस वेगळे. आणि तुझा हाच वेगळेपणा
तुझी खरी ओळख आहे. हे बघ, तू ज्या घरात जाशील ते घर बदलून टाकशील, तुझ्या रंगात सुगंधात मिसळून टाकशील. रात्राणी सारखं. रात्राणी माझी फेवरेट आहे. खरंच खरंच.